सर्व पत्रकार मित्रांचं बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. सर्वांना नमस्कार देखील करतो. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच बाबी या अधिवेशनाच्या निमित्तानं काय घडल्या 3 आठवड्यामध्ये तो सांगण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे 30 जूनला सुरू झालेलं अधिवेशन बरोबर 3 आठवडे चालले. दर आठवड्यात 5 दिवस असे 15 दिवस अधिवेशन झालं. खरं तर पत्रकार मित्रांनो, हे अधिवेशन यावेळेच्या पुरवणी मागण्याच्या दृष्टीनं पण महत्वाचं होतं. आणि जवळपास 57,509 कोटी 51 लाख रुपयाच्या पुरवणी मागण्या आम्ही सादर केल्या. पहिल्याच दिवशी सादर केल्या, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि दुसऱ्या आठवड्यात विनियोजन बिलासहित ह्या सगळ्या पुरवणी मागण्या म्हणजे रकमा मंजूर झाल्या. वास्तविक सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष विनियोजन बिल झालं म्हणजे चूक वाजलं आपल्या अधिवेशनाचं. परंतु तसं अजिबात होऊन दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला की आपल्याला 3 आठवडे म्हणजे 3 आठवडे चालवायचं. परंतु ज्या प्रकारे विरोधी पक्षाच्या सन्माननीय 50 सदस्य आहेत त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे तशा प्रकारे उपस्थित राहताना दिसत नव्हते. बऱ्याचदा प्रश्न उत्तराच्या तासाला समोरचं बेंच म्हणजे त्यांच्या समोरची बाजू ही मोकळी असलेली पाहायला त्या ठिकाणी मिळायचे आणि त्यांना ज्या प्रकारे या अधिवेशनाच्या निमित्तानं छाप पाडायला संधी होती ती काही त्यांना पाडता आली नाही. त्याच्यातून त्याची उदासीनताच आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आणि एकंदरीतच हे कामकाज होत असताना काही चांगल्या घटना घडल्या. परंतु काल जी घटना घडली ती खरोखरीच आजपर्यंत मी आता 35 वर्ष इथं त्या विधिमंडळामध्ये येतोय, अशा प्रकारची घटना कधी घडलेली नव्हती आणि त्याला जरा गालबोट लागलं. त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच खेद आहे. वास्तविक ह्या कॅम्पसमध्ये सगळा अधिकार हा सभापती महोदय आणि विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांचा असतो. काही दिवस एवढी गर्दी असायची की चालायला पण यायचं नाही. महिलांची पण पंचायत व्हायची की एवढी गर्दी तिथं राहायची. ह्या काही घटना घडल्या. या अधिवेशनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाही. एकेका दिवशी 25 लक्षवेधी आणि अर्ध्या तासाच्या 11 12 चर्चा. अक्षरशः सगळ्या मंत्रिमंडळाचं तर खरं अभिनंदन केलं पाहिजे, कारण रात्री 3ला 3:30ला सांगायचे उद्या 3 ह्या तुमच्या लक्षवेधी लागल्या. बरं, त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचा म्हटलं तर ते बिचारे झोपलेले असायचे. त्याच्यावर सकाळी लवकर तयार. आता मला सकाळी लवकर मी तयारच असतो, त्याच्यावर काही प्रश्न नाही. पण बाकीच्यांची पंचायत त्या ठिकाणी व्हायची. हा, ते बरोबर आहे, परंतु ते झालं ना. आम्ही तर बघत होतो एवढ्या इतक्या वर्षाच्या इतिहासात एवढ्या अर्ध्या तासाच्या चर्चा पण आणि लक्षवेधी पण इतक्या पार पडलेल्या आपण कधी बघितलेलं नाही. तुम्ही बघा, मगाशी ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी केला, पण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं. त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती. आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते. 25 जणांची समिती होती. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते. त्यांनाही आनंद वाटला, चला आपल्याला टाकल्या आता चर्चा. आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही. आणि माझ्या इथे त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे, चर्चेत जोरात मांडा, अमकं करा तमकं करा. परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केविलवाणी झालेले होते. त्यांना काहीच नाही, ठरून नाही. ते काय दूधखोळे आहेत का? ते इतके वर्ष त्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत. दूधखोळे नव्हते, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही. आणि नंतर वरनं दाट्टे आला, तुम्ही का विरोध केला नाही, आमका का केलं नाही. मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून ते असं करायचं तसं करायचं, त्याला काही अर्थ नव्हता. आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आम्ही पण बघत होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती, तयारी होती. ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि एकंदरीतच पुढचं अधिवेशन 8 डिसेंबरला नागपूरला होणार आहे. आणि एकंदरीत जे काही कामकाज झालं ते मोठ्या प्रमाणावर झालं. कुठल्याही गोंधळामध्ये एकही बिल मंजूर करण्यात आलं नाही. ज्या बिलांच्या बाबतीत महत्वाची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा
झाली गेली काही महत्वाच्या बिलांना रिप्लाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला. काही म्हणजे असं कुठंच काही हे केलं गेलं नाही. आपलं कसाई बिलं काढून घेतली, गोंधळ घातलाय. मागा अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला जायचा आणि त्यावेळेस 5-5, 6-6, 7-7 बिलं काढली जायची. परंतु तसं कुठेही वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये घडलेलं आपल्याला पण पाहायला मिळालं नाही. ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या पद्धतीनं हे एकंदरीत अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे. पण कालची जी गोष्ट झाली ते निश्चितपणे थोडीशी त्याला गालबोट लावणारी आहे. हे मात्र आम्ही कुणीच नाकारू इच्छित नाही. पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही याबद्दलची खबरदारी निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती महोदय घेतील. याही बद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाहीये. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद. विपक्ष विधानसभा पहला सवाल और दूसरा जो 3 सप्ताह का जो देने का जो निर्णय सरकार ने किया था, क्या विपक्ष के पास मुद्दे नहीं बचे थे और सरकार अपने देखिए वैसे भी विपक्ष के पास मुद्दे है ही नहीं, इसीलिए वो सभागृह के अंदर कोई मुद्दे उठाने की जगह रोज सुबह सीढ़ियों पर कोई ना कोई इशू लेकर अपना प्रेजेंस जताते हैं कि भाई हमने विरोध किया है. एक भी मुद्दा प्रभाव के साथ और एविडेंस के साथ वो लोग इस सभागृह में नहीं रख पाए. सर, मराठा समाजासाठी मोठा निर्णय झाला आहे कारण 300 कोटी वितरित झालेले आहे. नाही, असं आहे की 300 कोटी नाही, आता एकूण 750 कोटी रुपये 750 कोटी रुपयाची प्रोव्हिजन झालेली आहे. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, ज्या माध्यमातून मराठा तरुणांकरता आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो, त्याला 750 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा वितरित देखील करण्यात आलेला आहे. पूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये 288 सदस्य होते. त्यांचंही प्रेशर होत जायचं की आमचे पण लक्षवेधी लागली पाहिजे, आमचं पण काहीतरी लागलं पाहिजे. पण अशा पद्धतीने कधी लक्षवेधी किंवा कधी पाहिलेलं नाही. याचा अर्थ उच्चतरी दबावाखाली काम केलं जात आहे का, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बेशिस्तपणा वाढलेला आहे किंवा एकमेकांना क्रॉस करून जाण्याचा विषय वाढला आहे. सदस्य बोलतात, मंत्री सुद्धा क्रॉस करून जातात, सिनियर सदस्य पण क्रॉस करून जातात. हा पण गोंधळ वाढलेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, लक्षवेधी चालू आहे, प्रश्नोत्तर चालू आहे आणि घोळका करून बोलण्याचं किंवा मंत्र्यांकडे येऊन पत्रावर सह्या घेण्याचं वाढलेलं आहे. किती बेशिस्तपणा वाढलेला आहे. याला जोडून एक प्रश्न फक्त आणखी दानवे साहेबांनी उल्लेख केला की विधान परिषदेचा 1.5 तास हा मंत्री नसल्यामुळे वाया गेला. पहिल्यांदा तर जो विषय आपण या ठिकाणी विचारलेला आहे, तर हे खरं आहे की पूर्वीच्या काळी 3च लक्षवेधी आपण घ्यायचो. पण आता अध्यक्षांनी त्याची संख्या वाढवलेली आहे. पण आपण जर बघितलं तर रेग्युलर सिटिंगमध्ये 5 किंवा 6 आपण घेतो. इतर लक्षवेधींकरता स्पेशल सिटिंग त्या ठिकाणी ते घेत आहेत. शेवटी मोठ्या प्रमाणात सदस्यांचं मत असतं की आमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, आम्हाला मांडता आले पाहिजेत, काही ना काही न्याय त्याच्यातनं मिळतो आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. तथापि आम्ही देखील त्यांना विनंती केली की मंत्र्यांना ब्रीफिंगला तरी वेळ मिळाला पाहिजे, या दृष्टीनं तुम्ही संख्या रेग्युलेट करा. त्या पुढच्या वेळेस ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरं तुम्ही जे मांडलंय खरं आहे की काही प्रमाणात आपल्याला नवीन सदस्यांकडनं थोडं बेशिस्त वर्तन पाहायला मिळतं. हा काही ठिकाणी जुने सदस्य पण, मला असं वाटतं की थोडं या संदर्भात आम्ही सगळे प्रयत्न करू पुढच्या अधिवेशनामध्ये की कडक भूमिका ही असली पाहिजे. अशा संबंधित घोळका करणं, एक सदस्य बोलतोय आणि 4 सदस्य गप्पा मारतायत, अशी परिस्थिती येऊ नये हे निश्चितपणे अध्यक्ष देखील लक्ष घालतील
आम्ही त्यांना विनंती करू आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये लक्ष घालू. तुम्ही काय विचारलं? दीड तास वाया गेला. नाही, असं आहे की हे खरं आहे की मिनिस्टर अवेलेबल नव्हते, ते उशिरा पोचले. पण हा जो वेळ वाया गेला आपण असं म्हणतो, त्याच्या बदल्यात रोज 5 तास काम करणं अपेक्षित आहे. पण विधान परिषदेने रोज 7.5 तास काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वाया गेलेल्या वेळाच्या व्यतिरिक्तचा वेळ देखील भरून काढलेला आहे. आणि मंत्री तेवढा काळ नव्हते असं नाही आहे, पण हाऊस अडजन झाल्यामुळे तो काळ पकडला जातो की एवढा काळ म्हणजे काही 1.5 तास मंत्र्यांना शोधत होते असं नाहीये. 5 मिनिटात ते पोचले, पण हाऊस अडजन झाल्यामुळे तो काळ गेला असं आपण समजतो. पण त्याच दिवशी अधिकचं काम करून तो काळ भरूनही काढले. देशाचा जर विचार केला तर देशातला सुशिक्षित सुसंस्कारी आणि ज्याला कामकाजाची माहिती आहे, संसदीय कामकाजाची, यासाठी तुम्ही ओळखले जातात. तुमच्या नेतृत्वाखाली असलेल्या या आमदारांच्या कडून ज्या पद्धतीचं वर्तन झालं, आमदारांना किंवा नेत्यांना एक आचारसंहिता आणण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे आणि ते दोन्हीकडनं आहे. कारण आता जे काही घडलेलं आहे, उदाहरणादाखल ही जी घटना काल घडली, 3 दिवस दोन्ही नेते ज्या प्रकारे वागत होते, म्हणजे हा एकमेकाला, म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे, असा आहे तसा आहे, त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे, हे जे काही चाललं होतं, लहान मुलं 8वीतले मुले असं नाही भांडत होत. त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे. आपण कुठे आहोत, या सभागृहाची उंची काय आहे, हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही. आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे ही मानसिकताही आहे. गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही अजितदादांना काल जो सभागृहात जो किस्सा झाला त्यातले एक जे आमदार पडळकर 35 वर्षामध्ये दादांवर अशी हिंमत झाली खालच्या भाषेत टीका करे. तो आमदार खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका करतो. इव्हन शरद पवार, इव्हन लॉबीमध्ये जरी ते चालले तर कमीत कमी 4-5 मासांचा आपण ते शिवाय देत चालतात. मग माझाही प्रश्न आहे की त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का की तेवढी इतकी ती हिंमत करतात? असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते. त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती. पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली. पण तुम्हाला पडळकरच का दिसतात, इतर कोणी का दिसत नाही? म्हणजे पडळकरांना ते समर्थन नाही, दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत, पण एक पडळकरला का सिंगल आउट करता? इतरांबद्दल तुम्हाला विचारलं पाहिजे. ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे. त्यांचे आका कोण आहेत हे तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी 5,000 कोटी रुपये वार्षिक आणि 25,000 कोटी असं 5 वर्षाचं तुमचं टार्गेट आहे. पण या 5,000 कोटीसाठी तुम्ही आर्थिक तरतूद काय केलेली आहे आणि या विरोधी मागणीमध्ये दिसत नाही. अर्थसंकल्पीय तरतूद आहे का ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये? ही तरतूद दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं होतं, महायुतीनं सांगितलं होतं, पण आज जी समिती नेमली ती कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची समिती नेमली आहे. तर नेमकं कर्जमाफी देणार आहे सरकार की नाही देणार आहे? पहिला प्रश्न काय होता? ह्याच्यातला व्यतिरिक्त मॅग्नेट सारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली, या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे. स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे. या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे. त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे. आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की 2 वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच, तो आम्ही नाकारतच नाही,
आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत, आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत. पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे, म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजर सोबत लॉंग टर्म मेजर देखील काय केले पाहिजे, कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर 5 वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल, ही क्षमता नाहीये. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील. आम्ही 25,000 कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो. त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात अकडता नाही घेतलेला, पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातनं मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू, याकरता समिती केली. आरक्षण पे बात की थी कि जो लोग शेड्यूल कास्ट का आरक्षण ले रहे हैं लेकिन क्रिश्चियनिटी में कन्वर्ट हो जाते हैं, ऐसे लोगों का आरक्षण भविष्य काल में जांच के बाद रद्द किया जा सकता है. क्या ये प्रैक्टिकली पॉसिबल होगा? सरकार इसको किस तरीके से देखेगी? देखिए, ये सरकार का निर्णय नहीं है. सर्वोच्च न्यायालय ने 2024 में एक निर्णय दिया. उस निर्णय में उन्होंने ये कहा है कि एससी का रिजर्वेशन ये केवल हिंदू, बौद्ध और सिख इन 3 कम्युनिटी में ही दिया जा सकता है. कोई अगर अपना धर्म बदलता है तो उसको ये रिजर्वेशन नहीं दिया जा सकता. धर्म बदलने के बाद उसका एससी स्टेटस ये समाप्त होता है. इसलिए जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है उसी के अनुरूप राज्य की सरकार कार्रवाई करेगी. माझा प्रश्न लाडकी बहीण योजनेबद्दल आहे की काय होतंय की जे मंत्री त्यांचा संबंध नाही ते सुद्धा त्याबद्दल काय काय बोलतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं की योजना चालणार आहे का, बंद होणार आहे का. तर ज्या माझ्या मी सांगित होते की त्यामुळे इतर मंत्र्यांनी याबद्दल बोलू नये असं काहीतरी आपण सांगणार का, कारण नाही तर त्यामुळे विनाकारण सगळं कन्फ्युजन निर्माण होतं. आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यावर कुठलाही प्रतिबंध लावलेला नाही, तथापि त्यांनी सतसत विवेक बुद्धीचा वापर करूनच बोललं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्याच्यामुळे कधी कधी काही मंत्री अशा प्रकारचे कमेंट्स करताना त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांचा समज असा असतो की लायटर वेमध्ये आपण करतोय, पण त्याचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने निघतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी योजनांवर बोलताना, सरकारवर बोलताना, सरकारमधल्या खात्यांवर बोलताना विचारपूर्वकच बोललं पाहिजे, कारण सरकारचं बजेट पूर्ण मंत्रिमंडळ मान्य करतं, त्यानंतर विधानसभा मान्य करते. या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळे असतो. त्यामुळे ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उचलणं योग्य नसतं. संभाजीनगर में औरंगजेब उसकी मजार है, उस पर वो एक बोर्ड लगा हुआ है जिस बोर्ड पर लिखा हुआ है मांगे भी उठ रही कि इस बोर्ड को निकाला जाए, क्रूर शासक औरंगजेब इस तरह का बोर्ड लगाया जाए. और वहाँ पर जो है कुछ लोग जाते हैं, नमाज पढ़ते हैं, सूरहाल गुलाब जो है वहाँ पर चढ़ाया जाता है. सर क्या इस पर सरकार कार्रवाई करेगी? देखिए, पहली बात तो औरंगजेब भारत का हीरो नहीं है, भारत के किसी समाज का हीरो नहीं है, इसलिए उस पर फूल हार चढ़ाने का तो कोई कारण नहीं है. लेकिन जहां तक उसकी मजार का सवाल है तो ये देश के संसद ने जो कानून तैयार किया है उस कानून के हिसाब से ये एक प्रोटेक्टेड इस प्रकार की जगह मानी जाती है और ये केंद्र सरकार के आर्कियोलॉजी डिपार्टमेंट के तहत है. इसलिए इसके बारे में कोई भी निर्णय राज्य सरकार नहीं कर सकता, केंद्र सरकार ही कर सकता है. मैं हमेशा ऐसा कहता हूं कि इतिहास को सही परिप्रेक्ष्य में देखना चाहिए और गलत चीजों का महिमा मंडन नहीं होना चाहिए. पब्लिक
आम्ही सरकारला त्याच्यामधून अर्बन नक्सल जे टर्मिनॉलॉजी होते काढायला लावलं, परंतु आम्ही जे सूचना केली होते 4 मीटिंगमध्ये जे मिनिट झालेलं आहे ते सगळे सूचना ओके म्हणतं आम्हाला मीटिंगमध्ये जॉईंट सिलेक्ट कमिटीचे, परंतु ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट केलं गेलं अध्यक्ष इथे आहेत, पण तरी तुम्हाला सांगतो फायनल ड्राफ्टचंही पूर्ण वाचन होतं, असं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ड्राफ्ट वाचायला दिलाच नाही. ड्राफ्ट एक मिनिट, ड्राफ्ट कोणालाही घरी जाऊन वाचायचा नसतो, तिथे ड्राफ्ट सर्क्युलेट होतो, एकेका अक्षराचं वाचन होतं आणि तुमचं काही म्हणणं असेल तेवढ्याकरताच ते वाचन होतं, तर तुम्हाला भिन्न मतपत्रिका लावता येते आणि जो भिन्न मतपत्रिका लावतो त्याला ती मी का लावली याच्यावर सभागृहात भाषणही देता येतं. त्यांनी कोणीही भिन्न मतपत्रिका लावलेली नाही याचा अर्थ त्याचा याला पूर्ण मान्यता आहे, कारण त्यांच्या समोर वाचन तसं झालेलं आहे. हे झालंय त्यांचं, असं सहनही होत नाही, सांगताही येत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या समोर जेव्हा पूर्ण मांडलं गेलं आक्षेपार्ह नव्हतंच, त्यामुळे त्यांना आक्षेप घेताच आला नाही आणि आता त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे. याच्यावर असं आहे की 12,500 हरकती आल्या होत्या, हरकती जेव्हा सुटला त्याच्यामधल्या 9,500 एवढ्या नको म्हणून म्हणजे त्या बिलाला विरोध करणाऱ्या होत्या, त्याचा विचार केला गेला नाही, हे पण चुकीचं आहे. असं आता निवेदनात न, तेही सांगतो, ते निवेदनात काय सत्य तुम्हाला सांगतो, सत्य तुम्हाला सांगतो, ते खोटं बोलताय. संपूर्ण 12,500 जेवढ्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली. ती कॅटेगरी तयार केल्यानंतर